कुठे आहेत म्हणलात तुम्ही आता? जिलॉंग सिटी, तिबेट. बर, काय परिस्थिती आहे सर सध्या तिथं? सध्या इथं सगळं नॉर्मल आहे. आपले भारतीय आम्ही 4 जणच आहे. हा हा बाकी सगळे जे खाली उतरले होते बॉर्डर इमिग्रेशनला हा. ते सगळे वाहून गेलेले आहेत. आम्ही ओके. बॉर्डर इमिग्रेशन पासून 12 किलोमीटर वरती आहे. बर, मग आपले आणि पुण्यातले आता 4 सगळे जण. रस्ते वगैरे वाहून आहेत. हा, पुण्यातले ओके. आम्ही 4 जण आहे. रस्ते बर वगैरे सगळे वाहून गेलेत. बर त्यामुळे आता आम्ही गव्हर्नमेंटशी कॉन्टॅक्ट मध्ये आहे. बर आम्हाला आता रेस्क्यू करा म्हणून आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे. बर ठीक सर, किती जण होते आणि सगळे सुखरूप आहात तुम्ही आता तिथं? आहे. कसं आहे, आमचा ग्रुप 150 जणांचा होता. बर. आमच्या सोबत 2 जणी होत्या, त्यांना त्रास झाला ऑक्सिजनचा म्हणून आम्ही खाली आलो. ओके. दर्शन करून थांबलो नाही तिथं परिक्रमेला. हा हा हा. तर बाकीचे 140 जण वरती आहेत, ते सुखरूप आहेत. त्यांची ओके. परिक्रमा चालू आहे. ओके. आणि आम्ही 6 जण खाली आलोय. त्यातले 2 दिल्लीचे आहेत आणि 4 जण आपले महाराष्ट्रातले आहेत. आणि बाकी सर, तुम्हाला आता जी व्यवस्था तिथल्या गव्हर्नमेंटने केली आहे तिथं आहे काही व्यवस्था की? इथल्या गव्हर्नमेंटची काही व्यवस्था नाहीये. आम्ही एक हॉटेल शोधलं होतं. त्या हॉटेलमध्ये जिथं जाताना राहिलो होतो त्यालाच पे करून आम्ही आमची व्यवस्था करून घेतली हॉटेलमध्ये खाण्याची आणि राहण्याची. बर सर, फक्त आता आमच्या माध्यमातून गव्हर्नमेंटला काय सांगू इच्छिता तुम्ही, इथल्या पुण्यातल्या प्रशासनाला किंवा भारताच्या प्रशासनाला काय? भारताच्या प्रशासनाने लवकरात लवकर आम्हाला हेलिकॉप्टरने रेस्क्यू करावं, जेणेकरून 2 जणांना जे श्वासोश्वासाचे त्रास आहेत त्यातून काय तर दुर्घटना घडू नये किंवा त्यांना काय अजून आजार किंवा काय त्रास होऊ नये जास्तीचा. कारण की ऑक्सिजन विरळ आहे ते. लवकरात लवकर रेस्क्यू करावं हीच विनंती आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. ओके सर, ओके. तुम्ही सुखरूप आहात, आम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, राहू सर आहे. सतत. काही ठीक, प्रॉब्लेम आला तर तुम्ही ह्या थँक्यू. नंबरवरती पण कॉल करा, म्हणजे आम्ही ठीक, ठीक. स्थानिक कलेक्टरांना आम्ही बोलण्याचा प्रयत्न करू सर इथल्या. ठीक आहे, येस ठीक आहे. यानंतरची बातमी जळगावमधनं आहे. जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा इथे महाजन कुटुंबीय देखील नेपाळ फिरण्यासाठी गेलं होतं. हे सर्वजण काठमांडू इथे सुखरूप असल्याची माहिती त्यांनी कुटुंबियांना फोन करून दिली आहे. महाजन हे पत्नी, मुलगा, आई वडिलांसह नेपाळमधील पशुपतीनाथाच्या दर्शनासाठी गेलेत. आपण काठमांडू इथे सुखरूप असल्याचं त्यांनी सांगितलंय. मी आता सध्या नेपाळ देशामध्ये आहे आणि नेपाळमध्ये काठमांडू शहरामध्ये मी सध्या आता इथे आहे. थमेल मार्केटमध्ये आहे. सध्या आजच मी काठमांडू येथे 5 दिवसाच्या पर्यटक म्हणून पशुपतीनाथ दर्शनासाठी आई वडिलांना घेऊन सहकुटुंब सहपरिवार काठमांडू येथे आलेलो आहे. आणि मी जसं लँड झालो हॉटेलमध्ये चेकिंग केली आणि मला भारतातून अनेक मित्रपरिवारांचे फोन यायला लागले की या ठिकाणी नेपाळ देशातला चायना बॉर्डरवरचा जो काही भाग आहे या भागाच्या ठिकाणी खूप मोठी बहाड आलेली आहे. म्हणजे तिथे महापूर आलेला आहे. हजारो लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. त्या ठिकाणी काही विदेशातील अनेक पर्यटकही मृत्युमुखी झालेले आहेत. पण सध्या इथे परिस्थिती मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्ही सर्वजण सेफ आहोत. कुठलीही काळजी करण्याची गरज नाहीये. आणि सर्वात महत्त्वाचा विषय की काठमांडू या ठिकाणी सध्या तरी कुठलाही पाऊस नाही.